नमस्कार. आज आपल्या विश्व ज्वेलर्स आणि अर्चना ज्वेलर्स मध्ये अशा आपण आज छान असं फॅन्सी कलेक्शन पाहणार आहोत, जे लग्न कार्यातही सणावारात असं आपल्या सगळ्याला नेहमी छान असं अँटिक मध्ये कलेक्शन आहे, थोडंसं वेगळं, की जेणेकरून त्याला अँटिक झाक, मोती, पवळं, क्रिस्टल, स्टोन्स असे सगळं कॉम्बिनेशननी बनवलेले असे छान छान नेकलेसेस, लॉंग हार असे आपण पाहणार आहोत. चला तर जवळनं बघूयात. ही आपली अष्टपैलू माळ अगदी अँटिक लुक मध्ये, ही अगदी पिवळ्या धम्मक मण्यांमध्ये पण आपण परवा दिवशी बघितली. ही अँटिक लुक मध्ये केलेली आहे. हे पहा, काही काहींना अगदी लॉंग हार हवा असतो, अँटिक अगदी पिवळा धम्मक नकोय, त्यांच्यासाठी अशा टाईप मध्ये. आवडला असेल तर लगेच स्क्रीनशॉट घ्या, कारण फार सुंदर असं छान हार आहे आणि गळ्याला पूर्ण भरगतच लुक येतोय जरी घातला तरी. जवळनं बघा, फार सुंदर आहे. खाली असे नाजूक लोलक म्हणून मोत्यांचा वापर केलाय, मध्ये मरून स्टोन म्हणजे असे, आणि त्याला पूर्ण साऊथ इंडियन लुक आहे थोडकं, म्हणजे की थोड्या सगळ्या साड्यांवरही जाईल, अगदी काठाच्या पण जाऊ शकतात. लिंबोळी मण्यांमध्ये अँटिक लुक, गेरू फिनिशिंग मध्ये नाजूकस कमळाच्या फुलाचं पेंडंट किती रेखीव केलंय पहा तुम्हीच, म्हणजे बघता क्षणी तुम्हालाही आवडेल. फार सुंदर असं छान आहे, आणि हे भरीव लिंबोळी मण्यांची माळ आहे, बघू शकता. हे मोत्यांची गजरी माळ केलेली आहे आपण. इतर गजरी माळ आपल्या गोल्डन लुक मध्ये बघितलेली आहे, आपण प्रथमच मोत्यांमध्ये केली. अगदी छोटे छोटे नाजूकशे मोत्यांचा बंच आहे, फार गळ्याशी सुद्धा सुंदर दिसतो. अगदी 5 वर्षाच्या मुलीलाही गोड दिसेल, आणि अगदी 50-60 वर्षाच्या काकूंना, ताईंना सुद्धा गोड दिसेल. पहा, फार सुंदर असं छान डिझाईन केलेलं आहे, म्हणजे वेगळं आहे, आणि त्याच्यावरती असे नाजूक झुबे दिलेत, फार सुंदर दिसेल. साऊथ इंडियन मध्ये अगदी नाजूक साऊथ इंडियन टाइप मध्ये असा हार, फार गोड दिसेल. मी एखादा लावून दाखवते म्हणजे लक्षात येईल, पण छान दिसतो. त्याच टाइप मध्ये हे 3 प्रकार केलेले आहेत. फक्त मी जवळनं दाखवतेय, तुम्ही आवडले असेल तर स्क्रीनशॉट घ्या, कारण काही काहींना थोडं युनिक ज्वेलरी, युनिक हार, अगदी पार्टीवेअर साडीवर किंवा घागऱ्यावर वगैरे असं छान वेगळं काहीतरी हवं असेल तर त्याच्यासाठी फार सुंदर असं युनिक आहे. हे पण एक जरी घातलं तरी असं इतका गोड दिसतो, बघा किती गोड दिसतो, फार गोड दिसतो, छानच आहे. आणि फंक्शन कसे, साखरपुडा, हळद असे वेगवेगळे असतात म्हणा, छोटं श्रीमान पूजन म्हणा, मुंज म्हणा, असं वेगवेगळं असतंच. तर त्या हिशोबाने आपल्याला वेगवेगळं लुक करायला वेगवेगळी ज्वेलरी, अँटिक, गोल्डन, गेरू फिनिश, रजवाडी असे वेगवेगळे थीम्स असतात, त्यामुळे आपण वेगवेगळं रोजच छान छान सगळ्यांना दाखवण्याचा प्रयत्न असतो माझा. आपण त्याच टाईप मध्ये केलेला आहे. नाजूक मोर आहेत, पूर्ण मोर बघू शकता, पूर्ण असे रेखीव मोर केलेले आहेत, आणि मरून स्टोन त्याच्यामध्ये युज करून केलेले. ती अँटिक मध्ये लिंबोळी मण्यांची माळ केलेली आहे, अगदी भरीव, पण अँटिक लुक. आपली पिवळी माळ जी असते तशी नाहीये, थोडस रजवाडी झाक केलेली आहे, आणि अगदी सुंदर सिंपल एक पदर घातली तरी गोड दिसते. या हारांना प्रचंड मागणी, म्हणजे गेल्या वेळेस पण आपण दाखवलं होतं, ऑर्डर मध्ये करून घेतला, तर ते आता परत आपण हार केलेले आहेत. फार सुंदर दिसतात, अंगावर लावून दाखवते. शेक जरी घातलं तरी साडीवर मंगळसूत्राची गरज नाही याला, कारण काळे मणी ऑलरेडी युज केलेत, पण फार गोड दिसतो आणि छान दिसतो. मोत्यांचं कॉम्बिनेशन मध्ये हे केलेलं आहे पहा, फार सुंदर असं छान अँटिक लुक, त्याला इयरिंग्स दिव्यांचं लुक केलेलं आहे, हे बघू शकता. मी एक मुद्दाम लावून दाखवते म्हणजे लक्षात येण्यासाठी. तुमच्या काठाच्या वेगवेगळ्या प्युअर सिल्कच्या साडीवर फार सुंदर दिसेल. हे बघू शकता, मोठं पेंडंट आणि मणी, म्हणजे आता ही फॅशनच आहे ऍक्च्युली, मध्ये मोठं पेंडंट आणि असं एक घालायची, की असं साडीवर वगैरे पण ते गोड दिसतं, अंगावर उठून दिसतं, फार सुंदर दिसतं. आणि त्याला इयरिंग्स मोठाले जुबे छान दिसतात, कारण ती, हे बा, आता माझा चेहरा नाजूक आहे थोडा, पण असे पटकन लक्ष वेधणारा प्रकार दागिना म्हटला तरी चालेल, आणि अगदी उठून दिसेल साडीवर सगळ्या प्रकारच्या, असा आहे. अँटिक मण्यांची माळेचाच प्रकार आहे, पण विथ पेंडंट इयरिंग्स असा सेटच केलेला आहे तो.
जवळनं बघा, आवडला असेल तर पटकन छानसा स्क्रीनशॉट घ्या. खाली दिलेल्या व्हॉट्सअपवर पटकन ऑर्डर बुक करा. कारण सुंदर सुंदर छान छान डिझाईन दाखवतोच आहे आपण रोज, दाखवतच राहणार आहोत. आणि तुम्ही बघताय त्यामुळे मला सगळ्याचे मनापासून नाही का म्हणजे धन्यवाद मानायचे, की कारण एवढ्या आपुलकीने आणि एवढ्या प्रेमाने मला इतका सगळ्यांचा छान मेसेज येतो, की ताई तुम्ही फार छान दाखवताय. त्यामुळे मी जास्तीत जास्त दाखवण्याचा चांगला प्रयत्न करीन. तर असं तुम्ही मला नेहमीच असं छान बेस्ट विश देताय त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. आणि एवढ्या आपुलकीने आणि प्रेमाने माझा व्हिडिओ पाहताय, तर मला खूप त्यांचे धन्यवाद मानायचे अगदी मनापासून. प्रत्यक्षात नाही मानू शकत, पण व्हिडिओद्वारे मी अगदी मनापासून सगळ्यांचे धन्यवाद मानते. की अगदी खरं खरं माझ्या बोलण्यातही तुम्हाला खरेपणा कळत असेल, की मी किती तुमचे छान मनापासून आभार मानते. असेच रोज रोज छान छान वेळ काढून माझ्यासाठी व्हिडिओ बघत राहा, कारण काही काही नवीन ज्वेलरी च्या बाबतीत मी तुम्हाला नेहमीच अपडेट मध्ये राहील. कारण नेहमीच छान मार्केटमध्ये काय नवीन, आज काय नवीन, काय युनिक, काय कशा प्रकारची थीम, काय ट्रेडिंग मध्ये सध्या काय चाललंय असं, तर यामध्ये नेहमीच छान छान दाखवत जाईल. आणि सुंदर रेखीव आणि अगदी सोन्याला गप्प बसवेल अशी ज्वेलरी आपली आहेच आहे. कारण आता सोन्याने आपल्याला सगळ्यांना गप्प केलंय. त्यामुळे आपण 1 ग्रॅम ची ज्वेलरी इतकी सुंदर बनवायची, इतकी छान द्यायची आणि इतकी सुंदर छान खरेदी करून तुम्ही घ्यायची, की जेणेकरून सोनं म्हटलंच पाहिजे की आता बास, आपलं 1 ग्रॅम बेस्ट इतकं, कारण काळाची गरजच आहे. कारण सोन्यामध्ये कसं त्या एवढाले भाव आहे, त्याच्या 10 ग्रॅमच्या मजुरीत आपली ज्वेलरीचा दागिना एक बसू शकतो. तर अशा त्याच्यासाठी अगदी मला आणि जीवाला पण रिस्क आहे सोन्याची, त्यापेक्षा 1 ग्रॅम केव्हाही बेस्ट आहे. म्हणजे आता इथून पुढचा काळ तर आपण बघतोच आहे सगळे. तर खरंच 1 ग्रॅम ही काळाची गरज आहे असे मी म्हणेन. चला तर आपण छान अँटिक माळ बघूयात. फार सुंदर अशी छान, कमीत कमी 3,500-4,000. आता खूप कस्टमर असे पण म्हणतात, की ताई तुम्ही किमती सांगत नाही. पण आपलं प्रॉपर गोल्ड वर आहे, त्यामुळे प्रत्येक अर्धा ग्रॅम, 1 ग्रॅम, 1.5 ग्रॅम जसं सोनं असो त्या पद्धतीत ती किंमत कमी जास्त होते. आता सोन्याचे भाव जसे कमी जास्त होतात, मलाही परचेस करावं लागतं चालू रेटनुसार. त्यामुळे ते परचेस रेट हे सगळं मला कन्सिडर करून त्याचं कॉस्टिंग काढायचं असतं. त्यामुळे एकाच वस्तूच्या वजनावाईज कॉस्टिंग आहे हे मला सगळ्यांना सांगायचे. आता हे अँटिक मध्ये 3,500-4,000 सुरुवात आहे, ती 7,500-8,000 रेंज आहे. तुम्ही फक्त व्हिडिओ बघता बघता जवळनं छानसा स्क्रीनशॉट घ्या आणि आपला खाली दिलेल्या नंबरवर पटकन ऑर्डर बुक करा. कारण खूप सुंदर असं छान छान डिझाईन्स आपण पाहतोच आहे. फक्त असं छान छान कोणाला गिफ्ट करायचंय, कोणाची काही कार्यक्रम आहे, घरभरणी आहे, की काही वेगवेगळे कार्यक्रम भरपूर असतात. कोण रिटायर्ड झालं, प्रत्येक वेगळे फक्त सेलिब्रेशन असं छान करा, की जेणेकरून 1 ग्रॅमची ज्वेलरी देऊन त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरही आपल्याला आनंद आणता येईल. कारण सुंदर युनिक ज्वेलरी दिल्यावर सगळ्याच लेडीजला आनंद होतो. कारण सोनं हा त्यांचा एकदम जिव्हाळ्याचा, त्याच्याशी त्यांचं नातं असतं सोन्याशी. माझ्यावरनं मी सांगतेय, कारण प्रत्येक लेडीजचं सगळ्यात आवडतं म्हणजे सोनं, चांदी, आपलं असं 1 ग्रॅम ज्वेलरी हा सगळ्यात सुंदर, आणि साड्या ह्या 2 प्रकार लेडीजचे फार आवडते. त्याच्यामुळे मी सगळ्यांना आवर्जून सांगतेय. हे बघा, ही रव्या मण्यांची माळ केलेली आहे 3,750 मध्ये. फार सुंदर अशी छान छान 3,500-4,000 जवळनं बघा. हा तर फार सुंदर अँटिक, अगदी चंद्राची कोर इतकं भरीव केलाय. मी एक लावून दाखवते, फार सुरेख आहे. फक्त 3,500. किती सुंदर आहे. एखाद्याला बर्थडेला आपण 1,500-2,000 घालवतोच. अजून थोडेसे हे करून त्याला छानशी कायमस्वरूपी आपली आठवण त्यांच्याकडे राहील. आणि ही वस्तू टिकायला पण छान आहे. त्याची इयरिंग्स पण फार गोड आहेत. किती गोड दिसतंय, हो की नाही? खरंच गोड आहे. तुम्हालाही छान दिसेल. हे पहा, एलिफंटचं आपण पेंडंट जवळ आता छान एकदा बघा, शांतपणे दाखवतीये, काही घाई करत नाहीये. फक्त स्क्रीनशॉट घ्या आणि वेळ काढून व्हिडिओ बघताय, मनापासून त्याच्यासाठी धन्यवाद. छान जवळनं दाखवलेलं आहे. फक्त स्क्रीनशॉट घ्या, खाली दिलेल्या व्हॉट्सअपवर आपली ऑर्डर बुक करा. आणि अशी ज्वेलरी ज्यांना आवडते अशा व्यक्तींपर्यंत व्हिडिओ जाऊ द्यात, की तुमच्या फ्रेंड मध्ये, की हिला हिला हे हा प्रकार फार आवडेल, आपल्या ह्या मैत्रिणीला आवडेल, आपल्या काकूला आवडेल, मावशीला आवडेल. असं काही काही छान छान प्रत्येकाला आवडतं, की ती व्यक्ती हे बघितल्यावर ती व्यक्ती आठवते. खरंच असं होतच. त्या व्यक्तीपर्यंत आपल्याला हा व्हिडिओ बघता बघता म्हणजे असं आवडतं, की ह्यांना हे नक्कीच आवडेल. अशा व्यक्तीपर्यंत आपला हा व्हिडिओ व्हॉट्सअपद्वारे, इन्स्टाद्वारे किंवा युट्यूबद्वारे तुम्ही पाहताच आहेत. तर नक्कीच त्यांना आपलं शेअर करा, लाईक करा. आणि सगळ्यांना महत्वाचं नेहमीच प्रेमाचं, जिव्हाळ्याचं, की चॅनल माझा एकटीचा नाही, आपल्या सगळ्यांचा आहे. त्यामुळे लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि धन्यवाद.